कृतिका पुस्तक प्रयोग कृती व उपक्रम इयत्ता 7वी में नया यूट्यूब चैनल खोला हूँ गाइस, प्लीज सब्सक्राइब करो। पसंद आया तो सब्सक्राइब करो। विभाग पहिला प्रयोग पहिला निरनिराळ्या वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जन, निवडणुकांची आणि जास्वंदीची रोपट्या, पुढील 2 प्लास्टिकच्या पिशव्या, निवडुंगाभोवती प्लास्टिक पिशवी, जास्वंद रोपट्याभोवती प्लास्टिक पिशवी, निवडुंगाच्या भोवतीच्या पिशवीच्या आतील बाजूची कमी प्रमाणात निवडकांचे खोड कमी बाष्पीभवन, अनुकूलन जास्त बाष्पीभवन, प्रयोग दुसरा अंकुर आणि आदिमूळ यांचे निरीक्षण. बीच्या आतून कोणते अवयव वाढताना दिसत आहेत? उत्तर आदिमूळ आणि अंकुर. आदिमूळ आणि अंकुर हे तुम्ही वेगळे कसे ओळखलेत? उत्तर बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागांना अंकुर म्हणतात. अनुमान गाळलेल्या जागा भरा. आदिमूळापासून मूळ सध्या तयार होते. प्ररोह सध्या अंकुरापासून तयार होते. तुम्ही निरीक्षण केलेल्या बीची नार्मदिशेत आकृती काढा. हे बघा, आकृती तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अंकुर आदिमूळ त्याच्यामध्ये काढा. प्रयोग तिसरा मुळाचा अभ्यास. मुळाच्या विविध प्रकारचा अभ्यास करणे. काचेचे बरणी. कृती अ पहा. गाळलेल्या जागा भरा. बरणीवर ठेवलेल्या कांद्याला तंतुमय मूळ फुटतात. ही तंतुमय साचे दिसतात. कांदा हा एकदल वनस्पती आहे, कारण त्याला सोटमूळ नसते. ज्वारी आणि मका यांचे रोपांचे तंतुमय मूळ दिसते. मक्याच्या ताटाला अंगातूक मुळे फुटतात. ही मुळे जमिनीच्या वरील खोडापासून ज्या पाण्याचे रोपटे ठेवले होते त्या बरणीचे पाणी कमी झालेले आहे. कारणे मुळे पाणी शोषून घेतात. मुळांचे कार्य लिहा. झाडाला आधार देणे, माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे. कंदमुळ अन्न साठवून ठेवते. प्रयोग चौथा फुलांची रचना. निरीक्षणावर आधारित जास्वंदीच्या फुलाचे उभ्या छेदाशी नार्मदिशेत आकृती काढा. थांबा, मी तुम्हाला आकृती दाखवते.
हे बघा आकृती. आकृती तिथे काढा. ही आकृती काढा. जास्वंदीच्या फुलाच्या उभ्या छेदामध्ये दलकुंजी, कुरमुग आणि जयाचे हे भाग दिसतात. प्रत्येकाचे थोडे त्यात माहिती लिहा. दिलपुंज, कळी व्यवस्था, पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. ते आवरण म्हणजे दिलपुंजी होय. दलपुंजी पाकळ्यांनी बनलेले असते. विविध फुलांचे दलपुंजाचे आकार, गंध व रंग विविध असतात. फुलांचे हा पुल्लिंग भाग असून तो वेसरतात बनवलेले असते. त्यात परभोशी व वृत्ती असतात. फुलांचे स्त्रीलिंग भाग असून तो स्त्रीलिंगासारखा बनवलेला असतो. त्यात परभोशी व वृत्ती असतात. थँक यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा.